मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत इयत्ता 10वीच्या विज्ञानामधील तिसरा चॅप्टर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स यामधील लेक्चर नंबर 2. तत्पूर्वी सर्वांना पुन्हा एकदा विनंती, जर तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही बेल आयकॉन पण प्रेस करा, त्यामुळे जसा व्हिडिओ नवीन अपलोड होईल त्याप्रमाणे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. तर मित्रांनो सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं चॅप्टर नंबर 3 आणि तो बघितला होता केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन आणि त्यामध्ये 2 ते 3 पॉइंट आपले लर्न करून ऑलरेडी झाले होते. ते कोणते होते की केमिकल रिएक्शन म्हणजे काय, की जी 9th मध्ये आपण लर्न केलेली डेफिनेशन आहे ती फक्त एक रिकॉल करून बघितली. त्यानंतर फिजिकल चेंज काय प्रकार असतो त्याचा अर्थ समजून घेतला, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक काय असतात ते समजून घेतलं, केमिकल चेंज म्हणजे काय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक काय, त्यांचे एक्झाम्पल्स काय. त्यानंतर आपण वेगवेगळी एक्झाम्पल बघितली आणि मग ती एक्झाम्पल फिजिकल चेंज मध्ये आहेत की केमिकल चेंज मध्ये याचंही आपण डिस्ट्रीब्युशन करून बघितलेलं आहे. आता आपण आज येतोय नवीन लेक्चर मध्ये आणि त्यामध्ये 2 ते पॉइंट नवीन आपण शिकणार आहोत. आता ते कोणते, तर सगळ्यात पहिल्यांदी एक पहिला पॉइंट येतो तो म्हणजे डेफिनेशन कोणाची, केमिकल रिएक्शन. आता केमिकल रिएक्शन म्हणजे नक्की काय, तर लास्ट लेक्चरला पण आपण ऑलरेडी लर्न केलेले की एखादा सबस्टन्स आहे, तो मग इलिमेंट असू द्या किंवा कंपाऊंड असू द्या, तो दुसऱ्या सबस्टन्स बरोबर काय करतो, केमिकल त्याच्यामध्ये चेंज घडून आणतो आणि त्यातून आपल्याला नवीन कोणीतरी सबस्टन्स मिळतं. यालाच आपण, या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, केमिकल रिएक्शन म्हणतो. ठीक आहे. आता इयत्ता 10वी साठी महत्वाची असलेली डेफिनेशन की जी तुम्हाला युनिट टेस्टच्या एक्झामला उपयोगी पडेल एका मार्काच्या क्वेश्चन साठी, डिफाईन केमिकल रिएक्शन. मग आता काय घडतं नक्की बघा. एखादी केमिकल रिएक्शन ज्यावेळेस होत असते त्यावेळेस काय होतं, समजा एखादे एक कंपाऊंड आहे आणि दुसरं पण कंपाऊंड आहे, हे दोन्ही कंपाऊंड एकमेकांमध्ये मिक्स होतात. मग त्यावेळेस नेमकं काय होतं, तर त्यातील एलिमेंट मधील बॉन्ड तुटतात आणि यातलाही तुटतो आणि नव्याने नवीन एलिमेंट बरोबर बॉन्ड तयार करून नवीन कंपाऊंड तयार होतो. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, केमिकल रिएक्शन. आता ही डेफिनेशन तुम्हाला प्रॉपर वर्ड्स मध्ये लिहावी लागेल. मग ते प्रॉपर वर्ड्स काय, तर बघा बोर्डवर तुम्हाला दिसत असेल. केमिकल रिएक्शनची डेफिनेशन काय आहे, तर इट इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. काय, तर अशी प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये काही सबस्टन्स स्वतःमध्ये असलेला बॉन्ड पहिल्यांदा तोडतात, ब्रेक करतात आणि ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्स आणि नवीन सबस्टन्स मध्ये स्वतःला रूपांतरित करतात. कसे, तर बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. दॅट प्रोसेस कॉल्ड ॲज अ केमिकल रिएक्शन. अर्थ समजला. केमिकल रिएक्शन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, तर एखादी जी प्रोसेस असते की ज्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणारे कंटेंट म्हणजे सबस्टन्सेस स्वतःमध्ये आधी असलेला बॉन्ड तोडतात, ब्रेक करतात आणि नव्या पार्टनर बरोबर नवीन बॉन्ड तयार करतात, नवीन कंपाऊंड तयार करतात. याच प्रोसेसला आपण म्हणतो केमिकल रिएक्शन. ही डेफिनेशन तुम्हाला एक्झामला उपयोगी पडते. किती मार्कांसाठी, तर फॉर 1 मार्क. ठीक आहे. सोपी डेफिनेशन आहे. इट इज द प्रोसेस इन विच सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. म्हणजे अर्थ काय होतो त्याचा, की जुने जे सबस्टन्स आहेत ते स्वतःमधील बॉन्ड तोडतात, ब्रेक करतात आणि नवीन सबस्टन्स घडवतात नवीन बॉन्ड करून. याच प्रोसेसला आपण म्हणतो केमिकल रिएक्शन. ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. डेफिनेशन ॲज अ 1 मार्क. ठीक आहे. त्यामुळे ही डेफिनेशन प्रिपेअर करायची. हा पॉइंट क्लिअर आहे. आता आपण पुढे जातो. आपण काय म्हटलं बघा, मी आतापर्यंत हेच सांगते की एखादा सबस्टन्स असतो, तो काय करतो, स्वतःमधला बॉन्ड तोडतोय, दुसऱ्या पार्टनर बरोबर नवीन बॉन्ड तयार करतो आणि नवीन काहीतरी बनवतोय, त्यालाच आपण काय म्हणतो, केमिकल रिएक्शन म्हणतो. मग जो सबस्टन्स स्वतःमधला बॉन्ड तोडतो त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, रिएक्टंट म्हणायचं. मग रिएक्टंटची डेफिनेशन काय, द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिएक्शन. जो सबस्टन्स केमिकल रिएक्शन करण्यासाठी केमिकल प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतो, सहभागी होतो, जो सहभागी झाला स्वतःला तोडायला, त्याला म्हणायचं
रिएक्टंट म्हणजे काय? द सबस्टन्स विच टेकिंग पार्ट इन टू केमिकल प्रोसेस और केमिकल रिएक्शन इज कॉल्ड ॲज रिएक्टंट. जो स्वतःचे तुकडे करून घ्यायला स्वतः तयार आहे त्यालाच आपण काय म्हणायचं? केमिकल रिएक्शन मधला रिएक्टंट. ठीक आहे, ही डेफिनेशन पण तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ही पण डेफिनेशन तुम्ही 1 मार्कासाठी प्रिपेअर करा. ज्यावेळेस आपले पेपर स्कूल मधले होतात ना 1 मार्क साठी, तुम्हाला ही डेफिनेशन नक्कीच इम्पॉर्टंट असणार आहे ॲज अ फिल इन द ब्लँक साठी, त्यामुळे ही डेफिनेशन प्रिपेअर करायचीच. आता पुढच्या कन्सेप्ट मध्ये येतो. रिएक्शनची डेफिनेशन आहे. केमिकल रिएक्शनचा आपण अर्थ काय समजून घेतला की बाबा 2 सबस्टन्स होते, त्यांनी स्वतःमधले बॉन्ड ब्रेक केले, त्यापासून नंतर पुन्हा नवीन बरोबर पार्टनर बरोबर बॉन्ड करून नवीन काहीतरी सबस्टन्स बनवला, याला प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत? केमिकल रिएक्शन. आणि ज्यांनी स्वतःतले बॉन्ड तोडले तो असतो रिएक्टंट, आणि ज्यांनी दुसऱ्यांबरोबर बॉन्ड नवीन तयार करून नवं काहीतरी बनला त्याला म्हणायचं प्रोडक्ट. मग प्रोडक्टची डेफिनेशन काय? तर प्रोडक्टची डेफिनेशन तुम्हाला बोर्डवर दिसेल. काय दिसते डेफिनेशन? ही इम्पॉर्टंट आहे तुम्हाला 1 मार्क साठी, त्यामुळे याचं पण प्रिपरेशन व्यवस्थित करायचं. काय लिहिलंय बघा? द सबस्टन्स फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिएक्शन बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. नवीन बॉन्ड झाल्यानंतर नवीन सबस्टन्स जो मिळतो त्या नवीन सबस्टन्सला केमिकल रिएक्शन झाल्यानंतरच्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो? कॉल्ड ॲज अ प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय? तर ज्या वेळेस 2 सबस्टन्स स्वतःमध्ये रिएक्शन घडून आणतात आणि नवीन काहीतरी बनलं जातं त्याला म्हणायचं प्रोडक्ट. आणि जे स्वतःमध्ये बदल घडून आणतात, बॉन्ड स्वतःचा ब्रेक करतात, त्याला म्हणायचं रिएक्टंट. आणि ही जी पूर्ण प्रोसेस झाली या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो? तर केमिकल रिएक्शन म्हणतो. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात, म्हणजे तुम्हाला रिएक्टंट कोण असतं कळेल, प्रोडक्ट कोण आहे ते कळेल, आणि केमिकल रिएक्शन कोणाला म्हणायचं तेही समजून जाईल. ठीक आहे, आता बोर्डवरती मी एक केमिकल रिएक्शन लिहिणार आहे, त्याचा अर्थ पण आपण समजून घ्या. बघा, आता बोर्डकडे लक्ष द्या. काय घेतले मी? तर हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिडचं फॉर्म्युला काय? HCl. वाटल्यास मी याचं नाव पण लिहिते, हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे, इज कॉल्ड ॲज अ हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता या हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्शन आपण काय करूयात? तर NaOH सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर करणार आहोत. ठीक आहे ना, सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट विथ कोणाबरोबर रिॲक्ट झाला? तर हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर. आता काय होतं बघा, केमिकल रिएक्शनची डेफिनेशन आठवा. बॉन्ड तुटतात, आधीचे असलेल्या कंपाऊंड मधले बॉन्ड तुटले आणि नव्या बरोबर जुळतात, आणि मग जी प्रोसेस होते त्याला म्हणायचं केमिकल रिएक्शन. आता समोर बोर्डवर दिसते तुम्हाला, मी काय काढलंय? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता ह्यामध्ये जो बॉन्ड आहे ना तो कोणामध्ये? हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये बॉन्ड आहे. ठीक आहे, आता खालच्या बाजूला मी पुन्हा सेपरेट करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. हा हायड्रोजन आहे आणि हा क्लोरीन आहे, याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. त्याचा अर्थ आपण समजून घ्या, पुढच्या चॅप्टर मध्ये त्याचा अर्थ देखील आहे. आता समजून घ्या, हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्यामध्ये हा बॉन्ड आहे. ठीक आहे, त्याचबरोबर सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये इथे देखील बॉन्ड आहे. सोडियम मध्ये आणि हायड्रॉक्साईड मध्ये काय दिसतो? बॉन्ड दिसतो. आपली डेफिनेशन आठवा. आपण काय शिकलो केमिकल रिएक्शन मध्ये? तर ज्या प्रोसेस मध्ये काय घडतं? पहिल्यांदा बॉन्ड तुटतात, सबस्टन्सचे बॉन्ड तुटतात, ब्रेक होतात. ब्रेकिंग ऑफ बॉन्ड कोणामधल्या? एखाद्या सबस्टन्स मधल्या. मग आता बघा, हे जे आहेत ना सबस्टन्स, यांचे बॉन्ड तुटले. मग आता हा बॉन्ड तुटला. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजन वेगळा झाला, क्लोरीन वेगळा झाला, त्याचबरोबर सोडियम वेगळा झाला आणि हायड्रॉक्साईड पण वेगळा झाला. आणि मग बॉन्ड तुटल्यानंतर ते नव्या पार्टनरच्या शोधात आहेत. मग सोडियम कोणाबरोबर बॉन्ड तयार करतो? क्लोरीन बरोबर. ठीक आहे, मग आता मी तर काय केलं बघा, थोड्या वेळासाठी ते आपण बॉक्स करूयात. म्हणजे हे दोघं एकत्र आले आणि नवीन कंपाऊंड आपल्याला काय मिळाला? तर NaCl. याला आपण काय म्हणतो? सोडियम क्लोराईड. आणि आता ह्या दोघांचा बॉन्ड झाला म्हणजे हा रिकामा राहिला आणि हा रिकामा राहिला, हेही एकत्र आले आणि याच्यापासून H आणि OH एकत्र आले आणि काय बनलं? H2O. ठीक आहे, मग शेजारचा नवीन अजून कुठला सबस्टन्स बनला? H2O. आणि हा फॉर्म्युला कोणाचा आहे?
वॉटरचा, पाण्याचा फॉर्म्युला आहे. तर अशा प्रकारे इथे आपण काय केली, केमिकल रिॲक्शन कंप्लीट केली. आणि तुम्हाला काय समजलं मग, इथे झाली केमिकल रिॲक्शन, कारण आपली डेफिनेशन काय सांगते, इट इज अ प्रोसेस इन विच काय झालं इथल्या प्रोसेसमध्ये, तर द सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. तर सबस्टन्स इथं स्वतःला काय करतात, स्वतःमधला बॉन्ड ब्रेक करतात अँड ट्रान्सफॉर्म इन टू न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. स्वतःमधला बॉन्ड तोडतात, नवीन सबस्टन्स करतात आणि त्यांच्यामध्ये नवीन बॉन्ड होतो. ह्या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं आपण, केमिकल रिॲक्शन म्हणायचं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण पुढची डेफिनेशन लर्न केली होती, ती म्हणजे रिॲक्टंट कोण आणि प्रोडक्ट कोण. मग डेफिनेशन काय लर्न केली, तर द सबस्टन्स विच टेक पार्ट इन टू केमिकल रिॲक्शन, म्हणजे जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतोय, रिॲक्शन मध्ये भाग घेतोय, स्वतःचे तुकडे करतोय, त्याला आपण काय म्हटलो, रिॲक्टंट म्हटलो. मग स्वतःचे तुकडे कोणी करून घेतले, तर हायड्रोक्लोरिक ऍसिडनी आणि सोडियम हायड्रॉक्साईडनी. म्हणून ह्या दोघांना आपण काय म्हणणार आहोत एकत्रितपणे, रिॲक्टंट म्हणायचं. ठीक आहे का, कारण यांनी स्वतःमधले बॉन्ड ब्रेक केले आणि काय केलं, रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट केला, म्हणून हे दोघे काय झाले, रिॲक्टंट झाले. आणि या बाजूचे हे दोघे जे आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, हे नवीन सबस्टन्स तयार झाले, यांना नाव काय देतो आपण, प्रोडक्ट देतो. कारण प्रोडक्टची डेफिनेशन आपण लर्न केली की न्यू सबस्टन्स फॉर्म आफ्टर काय, फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. ज्यावेळेस नवीन बॉन्ड होतो, नवीन पार्टनर बरोबर बॉन्ड होतो, नवीन सबस्टन्स तयार होतो, त्यालाच तर आपण प्रोडक्ट म्हणतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण रिॲक्टंट, नंतर प्रोडक्ट आणि केमिकल रिॲक्शन कोणाला म्हणायचं, कुठल्या प्रोसेसला केमिकल रिॲक्शन म्हणायचं, रिॲक्टंटला काय म्हणायचं, कोणाला नावं कशी द्यायची, हे समजून घेतलं. कळालं सगळ्यांना. आता थोडक्यात एक समजलं असेल, एखादी केमिकल रिॲक्शन लिहित असताना मध्ये आपल्याला कंपल्सरी आरो करावा लागतो, एक बाण करावा लागतो, आणि ह्या बाणाचं टोक कुठल्या साईडला आहे, प्रोडक्टच्या साईडला आहे. आणि जे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला कंपाऊंड दिसतात त्यांना आपण काय म्हणतो, रिॲक्टंट म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, तर रिॲक्टंट नेहमी आपल्या हाताच्या डाव्या बाजूला लिहायची आणि प्रोडक्ट नेहमी तुमच्या हाताच्या काय करणार आहात, उजव्या बाजूला लिहिणार आहात. आणि प्रोडक्ट आणि रिॲक्टंट हे वेगळे दिसावेत म्हणून मध्ये काय असतो, एक ॲरो असतो, एक बाण असतो, आणि त्या बाणाची दिशा ही नेहमी प्रोडक्टच्या बाजूने असते. कळतं इथपर्यंत? ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, काय लिहिले मी, C+O2 म्हणजे कोक, कार्बन हा काय करतो, ऑक्सिजन गॅस बरोबर आपण जर जाळला, बर्न केला, तर काय मिळणार आहे तुम्हाला, CO2, कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. आता हे जे चिन्ह आहे ट्रायंगल काढलेलं त्रिकोणाचं, याचा अर्थ होतो की ह्या दोघांना आपण हीट दिली, उष्णतेच्या सानिध्यामध्ये आपण ही रिॲक्शन केलेली आहे. आणि ॲरो वरच्या दिशेने दाखवतो, म्हणजे काय, तुम्हाला जो मिळालेला नवीन सबस्टन्स आहे तो कशाच्या रूपात आहे, गॅसच्या रूपात आहे. आणि गॅस एका जागी असतो का, नाही, तो वर निघून जातो, म्हणून याचा ॲरो पण काय, वरच्या दिशेने दाखवलेला आहे. इथपर्यंत क्लिअर. आता पुढे जातो, आपल्याला काय करायचंय, रिॲक्टंट कोण, प्रोडक्ट कोण यांची नावं द्यायची. तर मग अशी सांगितलं मी, आपल्या हाताच्या डाव्या बाजूला जे रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करत असतात त्यांना आपण काय म्हणणार आहे, रिॲक्टंट. कारण हे दोघे स्वतःमधला बॉन्ड काय करतात, ब्रेक करतात, म्हणून यांना काय म्हणायचं, रिॲक्टंट म्हणायचं. आणि इथे जो नवीन पदार्थ तयार झालेला आहे याला काय म्हणूयात आपण, प्रोडक्ट म्हणायचा. प्रोडक्ट का म्हणतो, कारण प्रोडक्ट होत असताना जुन्या सबस्टन्स मधले बॉन्ड तुटून नव्या बरोबर जोडी होते आणि नवीन काहीतरी मिळतं, तो म्हणजे तुमचा असतो प्रोडक्ट. आय होप सो तुम्हाला सगळ्यांना केमिकल रिॲक्शन म्हणजे काय समजलं असेल, रिॲक्टंट कोणाला म्हणायचं समजलं असेल, त्याचबरोबर प्रोडक्ट म्हणजे काय हे देखील समजलं असेल. आता आपण जाणार आहोत पुढच्या पॉइंट मध्ये. आता टेक्स्ट बुक मधला नवीन पॉइंट कोणता आहे, तर तो म्हणजे वर्ड इक्वेशन म्हणजे काय आणि केमिकल इक्वेशन म्हणजे काय. आता सुरुवातीला आपल्याला बघावं लागेल त्याची डेफिनेशन. मग वर्ड इक्वेशन नावातच कळते, वर्ड म्हणजे शब्दांचा समावेश असलेलं जे इक्वेशन असतं त्याला आपण काय म्हणणार आहोत, वर्ड इक्वेशन. आणि केमिकल इक्वेशनचा अर्थ काय, केमिकल फॉर्म्युला लिहून
आपण एखादं जर इक्वेशन लिहित असेल तर त्याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. मग आता डेफिनेशन मध्ये जाऊयात. बघा आता कोणतीही केमिकल रिएक्शन जर लिहायची असेल तर आपण काय करतो, आपल्या हाताच्या लेफ्ट साइडला रिएक्टंट लिहितो. 2 रिएक्टंट असेल तर मध्ये काय साईन येतं, प्लस साईन येतं. नंतर रिएक्टंट नंतर आपण ॲरो काढतो आणि पलीकडे काय करतो, प्रोडक्ट लिहितो. बरोबर आहे का? या वेळेला या प्रॉपर मेथडला आपण म्हणायचं केमिकल रिएक्शन किंवा केमिकल इक्वेशन. ठीक आहे. आता जर हे इक्वेशन लिहित असताना तुम्ही शब्दांचा वर्ड्सचा वापर केला तर तयार होणारं जे इक्वेशन आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, तर वर्ड इक्वेशन म्हणणार आहोत. उदाहरण घ्यायचं झालं तर ते घेऊयात. पहिल्यांदा डेफिनेशन क्लिअर करू. डेफिनेशन काय आपली सांगते, रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट करत असताना जर आपण शब्दांची मदत घेत असू, वर्ड्सची मदत घेत असू आणि एखादी इक्वेशन लिहित असू तर त्या इक्वेशनला मग काय म्हणायचं, वर्ड इक्वेशन म्हणायचं. वर्ड इक्वेशनचा अर्थ काय, रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन विथ द हेल्प ऑफ वर्ड कॉल्ड ॲज अ वर्ड इक्वेशन. आता उदाहरण घेऊयात. बघा आता मगाशी एक्झाम्पल बघितल्याप्रमाणे कार्बन व्हेन रिएक्ट विथ ऑक्सिजन गॅस. कार्बनची रिएक्शन कोणाबरोबर झाली, ऑक्सिजन गॅस बरोबर झाली आणि मग तुम्हाला काय मिळालं, कार्बन डाय ऑक्साइड. काय मिळालं प्रोडक्ट, कार्बन डाय ऑक्साइड. मग आता इथं रिएक्शन जी मी बोर्डवर लिहिली इथे कशाचा वापर केलाय, केमिकल फॉर्म्युले नाहीत, इथे वर्ड वापरलेत, शब्द लिहिलेत आपण इंग्रजीमधून, म्हणून याला म्हणायचं वर्ड इक्वेशन. हाही पॉइंट इम्पॉर्टंट आहे 1 मार्क साठी. काय, राईट द डेफिनेशन ऑफ वर्ड इक्वेशन. सोपी डेफिनेशन आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन इन द फॉर्म ऑफ वर्ड कॉल्ड एज अ वर्ड इक्वेशन. आता फक्त चेंज काय करायचा, केमिकल इक्वेशन डेफिनेशन साठी सगळं आहे तसं लिहिलं तरी चालेल, फक्त वर्ड ऐवजी काय लिहायचं, केमिकल फॉर्म्युला असं लिहिलं की तुमची डेफिनेशन कशाची झाली, तर केमिकल इक्वेशनची. आता डेफिनेशन बघूया. केमिकल इक्वेशन म्हणजे काय, तर सगळं तसंच लिहायचं. रिएक्टंट डावीकडे लिहा, मध्ये ॲरो लिहा, प्रोडक्ट उजवीकडे लिहा. फक्त आता हे लिहित असताना काय करायचं, केमिकल फॉर्म्युले लिहायचे. बरोबर. मग आता डेफिनेशन पहिल्यांदा बघूयात. केमिकल इक्वेशन म्हणजे काय, रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन इन कंडेन्स फॉर्म युजिंग केमिकल फॉर्म्युले. एकापेक्षा जास्त फॉर्म्युलांचा उपयोग करून ज्यावेळेस आपण शॉर्ट मध्ये एखादी केमिकल रिएक्शन लिहितो त्यालाच म्हणायचं केमिकल इक्वेशन. मग आता हीच रिएक्शन मी शॉर्ट मध्ये कशी लिहिणार आहे, तर कार्बन एवढं मोठं स्पेलिंग लिहिण्याऐवजी आपण काय करतो, एक्झाम्पल मध्ये बघा, फक्त लिहिणार मी सी मध्ये प्लस साईन. ऑक्सिजन गॅस ऐवजी काय लिहायचं, O2. नंतर ॲरो आहे तसं वरती काढा आणि कार्बन डायऑक्साइडचं मोठं स्पेलिंग लिहिण्याऐवजी फक्त लिहा CO2. ठीक आहे. मग हे जे इक्वेशन लिहिलं हे कसलं लिहिलंय, केमिकल फॉर्म्युल्याचा उपयोग करून, म्हणून याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. आणि वरती शब्दांचा वापर करून केमिकल इक्वेशन लिहिलंय म्हणून याला म्हणायचं वर्ड इक्वेशन. हा पॉइंट क्लिअर. ओके. आता आपण येतो नेक्स्ट पॉइंट मध्ये, तो म्हणजे रूल्स फॉर रायटिंग केमिकल इक्वेशन. म्हणजे एखादी केमिकल रिएक्शन आपल्याला लिहायची, मग ती लिहित असताना आपल्याला आवडेल असं लिहायचं नसतंय, तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक रूल आहेत. या रूलचा उपयोग करून आपण केमिकल रिएक्शन नेहमी लिहित असतो. आणि हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. फक्त परीक्षेपुरतच नाहीये, तर तुम्ही 11वी-12वी मध्ये ज्यावेळेस सायन्सचा फील्ड चॉईस करता त्यावेळेस मात्र काय होतं, तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्ट हा कंपल्सरी आहे. आणि केमिस्ट्री म्हणलं तर रिएक्शन आल्या, मग रिएक्शन लिहायच्या कशा याचे रूल्स आपल्याला माहिती पाहिजेत आणि ते तुम्ही 10th मध्ये लर्न करणार आहे. त्यामुळे हा पॉइंट खूपच महत्वाचा आहे फॉर द 10th असो, 11th अँड 12th. जिथपर्यंत तुम्ही केमिस्ट्री शिकत राहाल तिथपर्यंत तुम्हाला हे रूल लक्षातच ठेवावे लागणार आहेत. आणि रूल खूप सोपे आहेत, काही अवघड नाहीयेत. अगदी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर 2-3 मार्काला विचारतील किंवा एखादा क्वेश्चन तुम्हाला गिव्ह रिझन साठी विचारतील, तर ते फक्त प्रिपेअर व्यवस्थित तुम्हाला करावं लागणार आहे. आता आपण एक एक रूल बघूयात. सोपे रूल आहेत बऱ्यापैकी. मगाशीच रूल आपण थोडेफार लर्न केले, ते आता फक्त रिकॉल करायचे राहिलेत. बघा आता पहिला रूल काय,
रिएक्टंट्स आर रिटन ऑन लेफ्ट हँड साइड व्हाईल प्रोडक्ट्स रिटन ॲट राईट हँड साइड. हे तुम्हाला मी मगाशी शिकवलं का? तुम्हाला आठवत असेल, मी मगाशीच म्हणलं, जो स्वतःचा बॉन्ड ब्रेक करतो, स्वतःमध्ये बदल घडवून आणतो, रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो, त्याला आपण रिॲक्टंट म्हणतो. आणि हा रिॲक्टंट नेहमी आपल्या हाताच्या डाव्या बाजूला लिहायचा, बरोबर. आणि जो नवीन तयार होतो सबस्टन्स, त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट, तो नेहमी आपल्या हाताच्या उजव्या बाजूला लिहायचा असतो. हा झाला पहिला रूल, तो ऑलरेडी मी तुम्हाला लर्न केलेला आहे. आता फक्त बघा, एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण. C+O2 आणि पुढे ॲरो करून लिहिलं मी CO2. आता ह्यामध्ये डाव्या बाजूला लिहिलेले ते कोण आहेत? रिॲक्टंट, बरोबर आहे. कारण आपला नियम काय आहे, तर डाव्या बाजूला नेहमी काय लिहायचं? रिॲक्टंट. उजव्या बाजूला नेहमी काय लिहायचं? प्रोडक्ट. म्हणजे आपला पहिला रूल क्लिअर आहे की रिॲक्शन लिहित असताना नेहमी डाव्या बाजूला रिॲक्टंट लिहा, उजव्या बाजूला प्रोडक्ट लिहा. ठीक आहे. आता दुसऱ्या रूल मध्ये आपण येतोय. दुसरा रूल काय सांगतो बघा. ॲरो हेडिंग टुवर्ड्स प्रोडक्ट विच शोज रेट और डायरेक्शन ऑफ केमिकल रिॲक्शन. अर्थ काय होतो, तर रिॲक्टंट लिहिले, ठीक आहे. नंतर तुम्ही म्हणला राईट साइडला प्रोडक्ट लिहिले, तेही बरोबर आहे. पण रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये काय लिहायचं असतो? एक ॲरो लिहायचा असतो, बाण दाखवायचा असतो. आणि त्या बाणाचं टोक कुठे आहे? प्रोडक्ट साइडला. मग यावरून आपल्याला काय कळतं, तर ह्या बाजूला आपल्याला प्रोडक्ट मिळालेला आहे, ह्या बाजूला रिॲक्शन चाललेली आहे. मग नेहमी दुसरा रूल आपण काय लर्न केला, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यांच्यामध्ये काय लिहिणं महत्वाचं आहे? ॲरो. आणि ॲरो हेड, ॲरोचं टोक, त्या बाणाचं टोक कुठल्या बाजूला असलं पाहिजे? प्रोडक्टच्या साईडला. का? कारण ते काय दाखवतं, तर डायरेक्शन ऑफ रिॲक्शन, रिॲक्शन कुठल्या दिशेने चाललेली, कुठला प्रोडक्ट देणार आहे, हे आपल्याला त्या ॲरो मुळे समजतं. आता आपण येतो तिसऱ्या रूल मध्ये. इफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर 2, जर दोन रिॲक्टंट एखाद्या पार्टिसिपेट करत असतील रिॲक्शन मध्ये, किंवा 3 असतील किंवा 50 असतील, कितीही असू द्या, प्रोडक्ट 1 होऊ द्या, 5 होऊ द्या, 10 होऊ द्या, किती होऊ द्या, पण प्रत्येक प्रोडक्ट आणि प्रत्येक रिॲक्टंट यांच्यामध्ये कोणतं साइन पाहिजे? प्लस साइन पाहिजे. कोणतं साइन द्यायचं आपल्याला? प्लस साइन द्यायचे. मग तुम्हाला इथे रिॲक्शन मध्ये दिसते का बघा, C हा रिॲक्टंट आहे, O2 म्हणजे ऑक्सिजन गॅस हाही रिॲक्टंट आहे. पण हे दोघ्या रिॲक्टंटच्या मध्ये मी काय केलेलं आहे, दोन वेगवेगळे रिॲक्टंट पार्टिसिपेट होतात, भाग घेत आहेत रिॲक्शन मध्ये. मग त्यांच्यामध्ये कुठलं साइन द्यायचं? प्लस साइन द्यायचं. मग तिसरा रूल आपण काय लर्न केला, दोन रिॲक्टंट असू द्यात किंवा दोन प्रोडक्ट असू द्यात, त्या दोघांच्या मध्ये काय लिहिणं महत्वाचं आहे? प्लस साइन देणं खूप महत्वाचं आहे, अधिकचं चिन्ह द्यावं लागणार आहे. आणि हा झाला आपला तिसरा रूल. ठीक आहे. आता आपण येतो चौथ्या रूल मध्ये. टू मेक केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह. एखादं केमिकल रिॲक्शन बघितल्या तुम्हाला कळालं पाहिजे. हे कळण्यासाठी आपण नेहमी काय करतो, फिजिकल स्टेट पण लिहित असतो. फिजिकल स्टेट म्हणजे काय, त्याची अवस्था कुठली, पदार्थ कुठल्या रूपात घेतलेला आहे, सॉलिड मध्ये घेतला, लिक्विड मध्ये घेतला का गॅसेस मध्ये घेतला, हे तुम्हाला बघता क्षणी कळावं, ह्यासाठी आपण काही शॉर्ट फॉर्मचा वापर करतो. कोणासाठी? रिॲक्टंटसाठी. मग कोणते कोणते? जर एखादा रिॲक्टंट गॅसियस मध्ये असेल तर आपण G हे लेटर वापरतो. ठीक आहे. जर आपला रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट लिक्विड मध्ये झाला तर L वापरा. जर तुमचा रिॲक्टंट सॉलिड मध्ये असेल तर S वापरा. आणि जर रिॲक्टंट तुमचा ॲक्वियस फेज मध्ये आहे, म्हणजे सॉलिड आणि लिक्विड यांच्या मिक्सिंगच्या फेज मध्ये, तर तुम्हाला सिम्बॉल कोणतं वापरायचे? AQ. AQ मीन्स ॲक्वियस. आता मगाच्याच एक्झाम्पल मध्ये येऊयात. कार्बन, कोळसा स्टेट कुठल्या स्टेट मध्ये आहे? तो स्थायू अवस्थेमध्ये आहे. म्हणून इथं सॉलिड म्हणून मी इथं काय लिहिलं, कंसामध्ये त्याच्या बॉटमला खाली काय लिहायचं? S. मग यावरून मला काय कळतं, कार्बन कुठल्या स्टेट मधला आहे? सॉलिड स्टेट म्हणजे स्थायू रूपामधले. ऑक्सिजन हा काय? गॅस आहे, म्हणून याच्या खाली काय लिहायचं? G लिहायचं. रिॲक्टंट साइडला काय करायचं? G लिहायचं. इथपर्यंत क्लिअर आहे का? तर अशा प्रकारे आपण काय करतो, छोट्या छोट्या सिम्बॉलचा वापर करतो. मग कोणते सिम्बॉल बघितले? S फॉर सॉलिड, L फॉर लिक्विड, G फॉर गॅसियस आणि AQ फॉर ॲक्वियस फेज. इज दॅट क्लिअर? ओके. आता आपण पाचव्या रूल मध्ये जातोय. पाचवा रूल काय सांगतो तो समजून घ्या. इफ प्रोडक्ट इज गॅसेस देन यूज अपवर्ड ॲरो.
जर प्रोडक्ट तुमचा गॅसेस मध्ये असेल तर तिथं जी लिहायचं नाही, तर तिथं काय करायचं, वरच्या दिशेने जाणारा ॲरो दाखवायचा. मग आता उदाहरण बघा, C+O2 प्रोडक्ट मिळाला CO2, हा काय कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. म्हणून मग कंसामध्ये इथं काय लिहायचं नाही, जी लिहायचं नाही, तर त्याऐवजी काय करायचा, अपवर्ड ॲरो दाखवायचा. हा काय दर्शवतो, प्रोडक्ट साइडला गॅस तयार झालेला आहे. सोपा नियम मगाशीच मी सांगितले तुम्हाला. आता पुढच्या रूलकडे आपण येतो. इफ प्रोडक्ट फॉर्म इनसोल्युबल सॉलिड, एखादं प्रोडक्ट रिएक्शन झाली आणि प्रोडक्ट कसं आहे, पाण्यामध्ये किंवा त्या लिक्विड मध्ये न विरघळणार आहे, तो विरघळत नाही तसा तळाशी राहतो, त्याला म्हणायचं प्रेसिपिटेट तयार झाला. आणि जर प्रेसिपिटेट तयार होत असेल तर त्या ठिकाणी ॲरो कसा दाखवायचा, डाऊनवर्ड डिरेक्शनला. म्हणजे तो इन्सोल्युबल आहे, तो लिक्विड मध्ये विरघळणार नाही, तो प्रेसिपिटेट तयार झालाय. आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही रिएक्शन लिहिणार आहात. समजा ही रिएक्शन असेल की AgNO3 प्लस NaCl गिव्ह AgCl प्लस NaNO3. यामध्ये AgCl कसा आहे, इनसोल्युबल सबस्टन्स, इनसोल्युबल प्रोडक्ट झाला, तो विरघळणारा नाही. तसाच रिएक्शन झाला की तळाशी जाऊन बसला आणि त्यामुळे ॲरो कसा दाखवायचा आहे, डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. ठीक आहे. आता पुढच्या रूल मध्ये येतोय. 7वा रूल काय सांगतो, व्हेन हीट इज गिवन टू ब्रिंग रिएक्शन यूज डेल्टा साइन और ट्रायंगल साइन. काय करायचंय तुम्हाला, एखादी रिएक्शन आपण पूर्ण करत आहोत आणि ती रिएक्शन तुम्हाला हीट देऊन करावी लागत असेल किंवा त्यांना बर्न करावं लागत असेल, तर अशा वेळी तो डेल्टा साइन किंवा तो ट्रायंगल ॲरोच्या वर दाखवायचा. म्हणजे काय, C+O2 गिव्ह CO2, हे असं न लिहिता फक्त वरती काय करायचं, ट्रायंगल दाखवायचा, डेल्टा दाखवायचा. हे साइन काय दाखवतं की ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काय द्यावी लागली, हीट द्यावी लागली, उष्णता द्यावी लागली. आणि मग यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन झाली आणि प्रोडक्ट काय बनला, कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. आता पुढच्या रूल मध्ये येतो. व्हेन हीट रिलीज ड्युरिंग रिएक्शन दॅट इंडिकेट्स ऍट दी प्रोडक्ट साइड. आता कधी कधी काय होतं, रिएक्शन होण्यासाठी आपल्याला गरज नाही पडत हीट देण्याची, पण ज्यावेळेस पूर्ण रिएक्शन होती, प्रोडक्ट मध्ये काय होतं, प्रोडक्ट तयार होत असताना हीट रिलीज होती. मग जर हीट रिलीज होत असेल तर डेल्टा साइन ॲरोवर लिहायचं नाही. ती कधी झाली हीट तयार, प्रोडक्ट बनल्यानंतर झाली, त्यामुळे हीट हा शब्द प्रोडक्ट साइडला लिहायचा. मग आता ही रिएक्शन बघा, CuSO4 प्लस Zn, इथे काय प्रोडक्ट मिळतो आपल्याला, तर ZnSO4 प्लस Cu आणि प्लस हीट. ही रिएक्शन होत असताना उष्णता बाहेर पडते प्रोडक्ट साइडला, त्यामुळे प्लस हीट असा शब्द लिहायचा आहे. समजले इथपर्यंत 8वा रूल. आता 2 रूल राहिलेत, ते झाले की आपले रूल सगळे संपणार आहेत. आता आपण जातोय पुढच्या रूल मध्ये. 9व्या नंबरचा रूल काय सांगतो समजून घ्या. द कंडिशन्स लाईक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट आर रिटन ऑन द ॲरो और बिलो ॲरो. म्हणजे काय, एखादी रिएक्शन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही कंडिशन लागतात. जसे की 200 डिग्रीला एखादी रिएक्शन होत असेल किंवा 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर देऊ तेव्हाच रिएक्शन होते, किंवा एक ठराविक टेम्परेचर असतं, किंवा एक ठराविक कॅटलिस्ट असतो की ज्याच्या मदतीनेच ती रिएक्शन पूर्ण होते, नाहीतर होतच नाही. अशा ज्या काही कंडिशन्स आहेत त्या ॲरोच्या वर लिहा आणि राहिलेल्या जागा वर पुरत नसेल तर खाली लिहा. हा झाला आपला 9 नंबरचा रूल. एक्झाम्पल बघा, काय केले, व्हेजिटेबल ऑइल, वनस्पती तेलाची रिएक्शन हायड्रोजन गॅस बरोबर ज्यावेळेस होते त्याला आपल्याला हीट द्यावी लागते, 60 डिग्री टेम्परेचर इतकी उष्णता द्यावी लागते, निकेल कॅटलिस्ट वापरावा लागतो, त्यावेळेस आपल्याला वनस्पती घी मिळतं. मग आता इथं कंडिशन्स आहेत, या काय केल्या मी, ॲरोच्या वर आणि ॲरोच्या खाली लिहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारच्या कंडिशन आपण नेहमी ॲरोच्या वर आणि खाली लिहितो, असा रूल आहे. आता शेवटच्या रूल मध्ये जातोय. स्पेशल इन्फॉर्मेशन और नेम्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स आर रिटन बिलो केमिकल फॉर्म्युला. आता अर्थ काय होतो तर बघा, समजा एखादी रिएक्शन आहे, HCl त्यामध्ये वापरले.
आता कधी कधी HCl आपण कसं वापरतो, कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे प्युअर फॉर्म मध्ये जसं आहे तसं वापरतो, किंवा कधी कधी पाणी मिक्स करून वापरतो, त्याला आपण डायल्यूट म्हणतो. मग जर HCl डायल्यूट असेल तर तिथे ब्रॅकेटमध्ये DIL लिहायचं, म्हणजे डायल्यूट आहे. आणि जर ते कॉन्सन्ट्रेटेड असेल तर इथे काय लिहायचंय आपल्याला, CONC, म्हणजे हे कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये पाणी बिलकुल मिक्स नाही, एकदम प्युअर आहे. हातावर सांडलं तरी तुमच्या हाताला जखम होणार आहे. मग कॉन्सन्ट्रेटेडचा अर्थ जसं आहे तसं ओरिजिनल मध्ये आहे, पाण्याचा कंटेंट बिलकुल नाही, असं ते HCl. मग ही जी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे ही त्या कंपाऊंडच्या खाली लिहा. अजून खाली काय काय लिहायचं, त्याची नावं लिहायची. म्हणजे HCl म्हणजे काय, तर खाली लिहायचं हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच काय आहे, HCl. तर आपल्या 10वा रूल हेच सांगतो की त्या कंपाऊंडची असलेली कंडिशन कॉन्सन्ट्रेटेड आहे, डायल्यूट आहे, काय आहे ते इथं लिहा. त्याचबरोबर त्याचा केमिकल फॉर्म्युल्याचं नाव जे आहे तेही त्याच्या खालोखाल लिहिलं तरी चालते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 10 रूल शिकलो. आणि हा रूल समजल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या केमिकल रिएक्शन ह्या लिहिता येणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय इथेच थांबूयात. तत्पूर्वी तुम्ही जर पुन्हा या चॅनलला नवीन असाल, आताच व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओ सगळे समजत असतील, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि उद्याच्या भागामध्ये आपण रिॲक्शन बॅलन्स कशा करायच्या हे लर्न करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.